कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ दाखले द्या। राज्याच्या मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश दिलेले आहेत। सर्वच जिल्ह्यात शिबिर भरवून प्रमाणपत्रांचं वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ दाखले द्या असे हे आदेश। 100% मुंबईला आम्ही जाणार आहेत, म्हणजे जाणार आहेत। कारण ही अंमलबजावणी किती दिवसात करतायत आणि केलीच तर आम्हाला किती महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला 20 जानेवारीच्या आत प्रमाणपत्र वितरित केलेत याचा डाटा लागणार आहे, तरच आम्ही विश्वास ठेवणार आहेत। असा आदेश दिला आणि मग कुठं आम्ही हे करणार आहेत। तुम्ही डाटा दिलाय का? किती जणांना प्रमाणपत्र दिलेत? 54 लाखांना 2 दिवसात किती? तुमची यंत्रणा गाव लेवलवर आहे। तुम्ही एका दिवसात फॉर्म भरून घेऊ शकता, दुसऱ्या दिवशी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ शकतात, कारण त्याची नोंद सापडलेली। त्यामुळे तुम्ही देऊ शकता, अडचण नाही। विशेष बाब करू शकता, सरकारला अधिकार आहेत। 2 दिवसात तुम्ही 1.5 महिन्यात काय नाही केलं, आता काय करणार आहेत? मग करायचंच ना तुम्हाला, विशेष बाब करा। आदेश दिलेतच ना, त्याची अंमलबजावणी तातडीची करा। आणि जे 54 लाख लोकांना प्रमाणपत्र दिलेत आणि त्याच्या परिवाराला दिलेत, आम्हाला त्याचा डाटा द्या। मग आम्हाला तुमच्यावरती विश्वास बसेल की तुम्ही 54 लाख मराठ्यांना 20 जानेवारीच्या आत प्रमाणपत्र दिले आणि त्यांच्या परिवाराला पण दिलेत आणि सगळ्या सोयऱ्यांचा सुद्धा तुम्ही वट हुकूम काढलाय। मग मात्र आमचा तुमच्यावरती विश्वास आहे। परंतु आदेश दिले आणि आम्ही कुठेतरी मग हुरळून जाणार, आदेश दिले आणि मग सरकार त्या कागदाला काही किंमत नाही राहणार, कारण तुमचं प्रशासन अंमलबजावणीच करत नाही। आत्तापर्यंत आम्हाला खूप अनुभव आहे, 2-2 महिने झालेत लोकांना अर्ज केले, प्रमाणपत्र देत नाहीत। त्यामुळं तुम्ही आता आदेश काढला आणि प्रमाणपत्र देणार 4 महिन्यांनी, हे मान्य नाही आम्हाला। अंमलबजावणी किती दिवसात होणार, एक, आणि दुसरं तो डाटा 20 जानेवारीच्या आत इतके प्रमाणपत्र दिलेत, हे दिलेत याचा डाटा आम्हाला तुम्हाला 20 जानेवारीच्या आत द्यावा लागणार आहे। परंतु आता राज्यभर शिबिरे घेतली जाणार आहे, त्याच्यामुळे प्रमाणपत्राचं मोठ्या प्रमाणात वाटप होणार आहे, याच्याकडे कसं बघता? इथून मागे 1.5 महिन्यात कमी नाही केलं, आता करा, काय हरकत नाही। 20 जानेवारीच्या आत काय करायचं ते 20 जानेवारीच्या आत करायचं। 54 लाख लोकांना प्रमाणपत्र 20 जानेवारीच्या आत वाटले, हे डाटा आमच्याकडे घेऊन या आणि प्रमाणपत्र त्याच्या परिवाराला दिलेत, हाही डाटा घेऊन या आणि सगळ्या सोयऱ्यांचा सुद्धा वट हुकूम घेऊन या, आम्ही विचार करू। जर 20 जानेवारीच्या आत हे झालं, जे 54 लाख नोंदी ज्यांचे आहेत त्यांना प्रमाणपत्र दिलं, तर मुंबई जाणं कॅन्सल? गुलाल घेऊन जाऊ ना, नाही दिलं तर आरक्षण आणायला जाऊ। 20 जानेवारी कॅन्सल नाही। होते मनोज जरांगे पाटील आणि जे शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत किंवा प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहेत, ते किती दिले जाणार आहेत याचा डेटा आम्हाला द्या, तरच पुढे तोडगा निघू शकतो, असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरवदे, TV9 मराठी, जालना।